गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज तुम्हाला मी दाखवणार आहे चिंच गुळाची आमटी। अगदी सुंदर लागते, चवीला ही आंबट गोड असं वरण नेहमीच्या जेवणात आपण वापरू शकतो आणि खूपच खायला चविष्ट लागते। तर यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा इथे आपण तुरीची डाळ उकडून घेतलेली आहे। ही तूर डाळ उकडताना ह्याच्यात हळद आणि हिंग आपण ॲड करून घेतलेलं। बाकीचं साहित्य आपल्याला जे फोडणीला लागणार आहे त्यात आहे हिंग, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं आहे। इथे आपण शेंगदाणे अर्धा वाटी शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये। इथे 1 छोटी वाटी चिंच भिजत टाकलेली आहे। आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे ह्याच्यात। कोथिंबीर गार्निशिंगसाठी आहे। काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घेतले, जिरं, राई, गुळाचे 2 असे खडे घेतलेले आहेत आपण। ह्याने गोडपणा येईल आपल्या आमटीला। आणि चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल। हे आपलं आजच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आहे। आता आपण आमटी कशी बनवायची हे बघूया। आता इथे कढईमध्ये 2 पळी आपण तेल ॲड करून घेतलंय आणि चिंच गुळाचं जे आपण चिंच भिजवून ठेवलेली त्याचा असा कोळ काढून घेतला एकत्र करून। ह्याच्यातच गूळ पण ॲडेड आहे। तेल आपलं तापलंय, त्यात आपण राई, जिरं आपण इथे ॲड करून घेतलंय। कढीपत्ता, छोटा पाव चमचा हिंग घेतले आणि काश्मीरी लाल तिखट। शेंगदाणे आपण ॲड करणार आहोत। आणि चिंच गुळाचा आपण जो कोळ तयार करून घेतला तो आपण घालून घेऊ। आणि तूर डाळ जी आपण शिजवून घेतलेली कुकरला लावून ती ॲड केली। बघू शकता खूप सुंदर अशी त्याला तरी आली आहे मसाल्याची। खूपच अप्रतिम अशी चव लागते ह्या आमटीची। आंबट गोड अशी छान अशी वेगळी काहीतरी आपल्या नॉर्मल वरणापासून। थोडंसं पाणी ॲड केले आपण। इथे आपण आमटीला छान अशी उकळी काढून घेतोय। त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ती। एक हलकासा मिक्स। अजून ह्याला 1-2 मिनिटं आपण उकळी काढून घेऊया। चांगली उकळी आली आहे आपल्या आमटीला। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपलं तुरीच्या डाळीचं आंबट गोड वरण झालं आहे रेडी। बघू शकता एकदम गरमागरम आणि छान मसाल्याची तरी आली आहे वरती। जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा, अगदी अप्रतिम अशी चव लागते आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते।
आपण भेटूया पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.